स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. सप्रेम जय भीम सर्वांना. सर्वांचं प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीच्या वर्गामध्ये स्वागत आहे. आपण सर्व काल फिजिक्स आपण संपवलं. आता यापुढे आपण केमिस्ट्री शिकणार आहोत, रसायनशास्त्र शिकणार आहोत. तर एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो की ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे. ऑडिओ आणि व्हिडिओबद्दल एकदा रिप्लाय करा. इज इट क्लिअर? अच्छा, राहुल सरांचा वाढदिवस. थँक्स स्टुडंट, मला माहिती नव्हतं. थँक्यू. विश यू हॅपी बर्थडे राहुल सर. Thank you all. Thank you very much. Thanks a lot. चला, आता आपले लाडके सर राहुल सरांचा आज वाढदिवस आहे आणि आजच केमिस्ट्री सुरू करतोय आपण. फार छान कोइन्सिडन्स झाला आहे. ओके, व्हेरी गुड विद्यार्थ्यांनो. तर आज आपण रसायनशास्त्र सुरू करतोय. तर आता रसायनशास्त्रामध्ये सर्वप्रथम सुरुवात कुठून करायची? तर ॲक्च्युली बघा, बायोलॉजी जेव्हा आपण शिकतो, जेव्हा जीवशास्त्र शिकतो, तर आपण ऑर्गॅनिझम शिकतो आणि ऑर्गॅनिझमच्या सगळ्यात छोट्या घटकापासून अभ्यास सुरू करतो. तर तसंच आपल्याला काहीसं रसायनशास्त्रातही करावं लागतं. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं की पदार्थाच्या मॅटरच्या अगदी लहान घटकापासून सुरू होऊन आपल्याला मोठं होत जात पुढची केमिस्ट्री शिकावी लागते. तर आपण सुद्धा सुरुवात करूया अणूच्या रचनेपासून. म्हणजे आपण अणुविज्ञान यालाच आपण ॲटॉमिक सायन्स किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर हा टॉपिकपासनं सुरुवात करायला पाहिजे रसायनशास्त्राची. कारण एकदा अणूची म्हणजे ॲटमची ओळख पटली की त्यानंतर आपण केमिस्ट्रीमध्ये जे पुढचे जे काही डिफिकल्ट चॅप्टर्स आहेत ते प्रॉपरली आपल्याला शिकता येतात. तर अणू आणि त्याची संरचना किंवा त्याचं विज्ञान याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. आता काय होते की तुम्हाला पदार्थ म्हणजे माहिती आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मॅटर म्हणतो. मॅटर म्हणजे काय? तर अशी कुठलीही गोष्ट ज्याला जी जागा व्यापते आणि ज्याला काहीतरी वस्तुमान असते, है ना. जी वस्तुमान असलेली वस्तू आणि जी जागा व्यापते त्याला आपण मॅटर म्हणतो किंवा पदार्थ म्हणतो. आता हा जो पदार्थ आहे हा बनलेला कशाने असतो? जर तो जीवित पदार्थ आहे, म्हणजे प्लांट असेल, वनस्पती असेल किंवा प्राणी असेल, ॲनिमल असेल, तर त्याचं बेसिक घटक जे असतं त्या घटकाला आपण सेल म्हणतो, म्हणजे पेशी म्हणतो. तर तसंच जो पदार्थ आहे, आता हा पदार्थ निर्जीव आहे. तर निर्जीव पदार्थ कशापासून बनलेले राहतील? तर निर्जीव पदार्थ आपण ज्या बेसिक घटकापासून बनवलेले असतील, जे बेसिक युनिट्स वापरले जातात त्याला आपण अणू म्हणतो. तर अणू म्हणजे पदार्थाचा बेसिक म्हणजे मूलभूत घटक किंवा युनिट ऑफ सबस्टन्स इज नोन ॲज ॲटम. बेसिक, सगळ्यात छोटा. म्हणजे एखादी कुठलाही पदार्थ घ्या, त्याला तोडत चला, अर्धा फेकत चला, उरलेल्या अर्ध्याला परत तोडा आणि ही प्रोसेस सुरू ठेवू. तर एक वेळ असं येईल की आपल्याला जो उरलेला अर्धा पदार्थ आहे तो डोळ्याने दिसेनासा होईल. त्याला पुन्हा आपण ब्रेकिंग करत राहू तर आपल्याला शेवटी एका विशिष्ट टप्प्यावर आपण पोहोचू ज्याला आपण नॉन ब्रेकेबल म्हणू. ओके. आणि तो जो पदार्थाचा घटक राहील त्याला आपण अणू म्हणतो. तर अणू म्हणजे ॲटम. आता या अणू हा जो शब्द आहे, हा शब्द तर खूप जुना शब्द आहे. ओके. आणि तुम्हाला हे माहिती असेल की हा थोडासा जुना शब्द म्हणजे ॲटमस या शब्दापासून ॲटम शब्द तयार झालेला आहे. ग्रीक शब्द आहे ॲटमस, है ना. पण ज्यांनी कुठली या अणूबद्दल प्राचीन काळी, है ना, ॲन्शियंट टाईममध्ये जे काही सांगितलं, म्हणजे काही ग्रीक लोकांनी सांगितलं, आपल्याला आपल्या भारतीय कॉन्टेक्स्टच्या नुसार एक महर्षी कनाद म्हणून होते. त्या महर्षी कनादांनी पदार्थाचा सगळ्यात छोटा घटक म्हणजे अणुवस्तू असं त्यांनी सांगितलं. तर हे जे ज्यांनी कोणी सांगितलं असेल, हे सांगितलेल्या गोष्टीमध्ये खूप साऱ्या चांगल्या माहिती नव्हत्या. म्हणजे ॲन्शियंट टाईममध्ये
प्राचीन काळामध्ये जे अणूबद्दल बोललं गेलं ते फक्त नाव देण्यात आलं किंवा त्याच्याबद्दल असं काहीतरी कोणीतरी सांगितलं ओके. पण तो कसा असतो, त्याची रचना कशी असते, त्याचे गुणधर्म काय आहेत याबद्दल कोणीच कधी सांगितलेलं नाही. म्हणजे प्राचीन काळी ॲटमस नावाने त्याला हाक मारली जायची, भारतामध्ये त्याला अणू म्हणायचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2-2.5 हजार वर्ष अणूबद्दल काही डिस्कशनच झालेलं दिसत नाही. म्हणजे हा अणू अनटच्ड एंटिटी राहिला शेवटपर्यंत ओके. 19व्या शतकापर्यंत हा अनटच एंटिटी राहिला. आता का बरं अनटच राहिला? कारण हा दिसत नव्हता. म्हणजे मग याच्याबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला प्रयोगाद्वारे सिद्धता करावी लागेल, की कोणी सांगायचा प्रयत्न केला तर त्याला प्रयोग करून त्याच्यावर आधारित काहीतरी निष्कर्ष लावावे लागतील. तर हे निष्कर्ष लावणे काहीशी कठीणच होते. म्हणून इतके वर्ष याबद्दल काहीही विशेष बोलणं झालेलं नाही असं आपल्याला इतिहासात आढळत नाही. पण एक जॉन डाल्टन नावाचा एक शास्त्रज्ञ येतो आणि तो 1808 किंवा 1803 या म्हणजे 1810च्या आतमधल्या काळामध्ये 19व्या शतकाच्या सुरुवातीला जॉन डाल्टन अणूबद्दल सर्वप्रथम काहीतरी सांगतो. अच्छा, तो जे सांगतो ती गोष्ट फक्त अशी ओबडधोबड नाव सांगितल्यासारखी नाही. तो अणूच्या गुणधर्माविषयी थोडासा बोलतो. त्याने सांगितलेले अणूचे गुणधर्म, भौतिक गुणधर्म म्हणा किंवा रासायनिक गुणधर्म म्हणा, फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज, हे जरी तंतोतंत मॅच झाल्या नाही पण त्याने अणूच्या विज्ञानाबद्दल बोलण्यास सुरुवात केली. आणि तिथपासून अणूच्या रचनेबद्दल, अणूच्या गुणधर्मांबद्दल बोलणं सुरू झालं. आणि हे बोलणं होत आज आपल्याकडे जो मॉडेल आहे तो मॉडेल फायनल करेक्ट मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये कालांतराने विविध शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या सुधारणा करून आपल्यासमोर मांडला. तर असा जो पहिला शास्त्रज्ञ होता तो होता जॉन डाल्टन. म्हणजे अणुविज्ञानाबद्दल बोललेला पहिला होता जॉन डाल्टन. तर हा जॉन डाल्टन या शास्त्रज्ञाने काय सांगितलं, तर काय सांगतो, तर याने प्रथम व्यक्ती आहे ज्याने अणु सिद्धांत मांडला, ॲटॉमिक थिसिस मांडलं, म्हणजे ॲटमबद्दल विशेष माहिती दिली. तर काय म्हणतो की सर्व द्रव्य म्हणजे पदार्थ म्हणजे मॅटर, सर्व द्रव्य हे लहान लहान कणांनी बनलेलं आहे आणि त्या कणांना आपण काय म्हणतो, अणू म्हणतो. म्हणजे त्याने एक गोष्ट सांगितली, पहिली गोष्ट की द्रव्य जे आहे ते कशाने बनलेलं आहे, कणांनी बनलेलं आहे. आणि त्या कणांनाच आपण काय म्हणतो, ॲटम किंवा अणू म्हणतो, असं त्याचं म्हणणं होतं. दुसरं काय म्हटलं त्याने एक गोष्ट म्हटली की अणू निर्माण करता येत नाही व अणूला नष्टही करता येत नाही. ओके, अणूला निर्माण करता येत नाही आणि त्याचे विभाजनही करता येत नाही, म्हणजे त्याला आपण ब्रेक करू शकत नाही. ओके, निर्माण करू शकत नाही आणि ब्रेकही करू शकत नाही. म्हणजे निर्माण नाही करू शकत आणि विभाजन म्हणजे त्याला तोडू पण शकत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. हे क्रॉस म्हणजे आपण या गोष्टी करू शकत नाही अणूच्या बाबतीत. ओके, तसेच तो रासायनिक प्रक्रियेत नष्टही होत नाही. म्हणजे एखादी केमिकल रिॲक्शन सुरू आहे तर केमिकल रिॲक्शनमध्ये आपल्याला असं कधी दिसेल नाही की अणू नष्ट झाला. ओके, असं त्याचं म्हणणं होतं. आता हे खरं होतं खोटं होतं हे तुम्ही आताच्या अँगलने आपण पाहिलं तर याच्यातल्या पुष्कळशा गोष्टी आपल्याला खोट्या वाटतील. खोट्या म्हणजे हे या पद्धतीत आपल्याला योग्य वाटत नाही. पण ही गोष्ट केव्हाची होती, आजपासनं कमीत कमी 210 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यावेळेस त्याने जे सुरुवात केली ते खरंच हॅट्स ऑफ करणारी गोष्ट आहे, कारण अणूबद्दल याच्या अगोदर कोणीच बोललेलं नव्हतं. तर हा जो पहिला आहे तो म्हणतो की द्रव्य हे कणांपासून बनलेलं असते. कण म्हणजे ॲटम, अणू, त्यांना निर्माण करता येत नाही, त्यांचे विभाजन करता येत नाही आणि कुठल्याही रासायनिक प्रक्रियेत ते नष्टही होत नाही. ओके, नष्टही होत नाही. अच्छा, त्याने आणखी काय सांगितलं की हा अणू जो आहे हा एक भरीव आणि कडक असा एक गोल आहे, म्हणजे स्पियर आहे. भरीव आहे म्हणजे काय आहे, तो पोकळ नाही आहे, सॉलिड आहे. आणि त्याच्यानंतर त्याने काय म्हटलं, तो कडक आहे, हार्ड आहे. त्याने आणखी कोणत्या गोष्टी सांगितल्या,
अणु भरीव आहे, अणु कडक आहे. ठीक आहे. भरीव म्हणजे सॉलिड, कडक म्हणजे हार्ड, आणि तो काय असा असलेला एक गोल आहे. गोल म्हणजे स्पियर. स्पियर म्हणजे चेंडू आपला जो असतो ना, चेंडू, त्याला आपण स्पियर किंवा गोल म्हणतो. तर असा अणू आहे. याबद्दल त्याने माहिती दिली. आता ही माहिती आजच्या डेटमध्ये पाहू तर पुष्कळशा गोष्टी काय दिसतील आपल्याला याच्यातल्या चुकलेल्या दिसतील. पहिली गोष्ट, अणू हा काही भरीव नाही आहे. आता जे आपण लास्ट स्ट्रक्चर पाहू ना आज, है ना, जाता जाता आपण सगळे स्ट्रक्चर पाहू एक 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 एक. तर आणि अणू काही भरीव नाही आहे, फुटबॉलसारखा नाही आहे, ओके, चेंडूसारखा नाही आहे. तो कडक वगैरे असं काही म्हणता येणार नाही. आणि तो गोल आहे हे तर आहे, पण तो गोल वेगळ्या पद्धतीचा आहे, ओके. नष्ट होत नाही ही गोष्ट करेक्ट असली, निर्माण होत नाही ही गोष्ट करेक्ट असली, पण त्याला विभाजित करतो. त्याचे जरी आपण त्याला विभाजित करतो म्हणजे तुला तो तुम्हाला त्या दिवशी मी रेडिओ ॲक्टिव्हिटी शिकवली होती. तर युरेनियमच्या अणूला आपण काय केलं होतं, युरेनियमच्या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केल्यावर त्याचे 2 तुकडे होतात, म्हणजे विभाजन करता येते. अशा ना तशा पद्धतीने आपण विभाजन करू शकतो. तर यामधलं काही गोष्टी आपल्याला करेक्ट वाटतात, काही रॉंग वाटतात. तर अच्छा, परत त्याने अणूमध्ये असलेल्या चार्जेस विषयी काही बोललेला आहे. तो अणूमध्ये जे चार्जेस आहेत म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, याच्याबद्दल त्याने अशी काही माहिती दिलेली नाही. फक्त त्याला क्रेडिट, जॉन डॅल्टनला क्रेडिट याच्यासाठी जातं की त्याने अणूच्या शोधाविषयी एक सुरुवात केली आणि सुरुवातीला काहीतरी गोष्टी सांगितल्या आणि आता थेअरी पुढे सुरू झाली चेकिंग करता. आता या सिद्धांताविषयी त्याने खास करून जे अणूमध्ये खास गोष्ट आहे म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, त्याच्याबद्दल बोलला नाही. तर हा सिद्धांत कालांतराने काय झाला, डिस्कार्ड करण्यात आला, म्हणजे याला जास्त स्टडी करण्यात आली नाही. पण सुरुवातीला त्यावेळेस याबद्दल खूप कुतूहल होतं. मग त्यानंतर येतो जे जे थॉम्सन. सेकंड नंबरवर आहे विद्यार्थ्यांनो जे जे थॉम्सन. जे जे थॉम्सन हा सुद्धा एक शास्त्रज्ञ आहे. हा डॉल्टन नंतर आला. आता या शास्त्रज्ञाने काय केलं की डॉल्टनच्या सिद्धांतामध्ये भर टाकली. त्याने काही विशिष्ट गोष्टी सांगितल्या. त्याने सर्वात प्रथम काय काम केलं की त्याने अणूच्या आतील सूक्ष्म भागाचे निरीक्षण केले. म्हणून याला अणूला भेदणारा सर्वप्रथम असलेला शास्त्रज्ञ असं म्हटलं जातं. म्हणजे अणूच्या आतमध्ये काय आहे हेच त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. जे जे थॉम्सनने काय केलं, अणूच्या आतमध्ये काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अणू एक्झॅक्टली काय आहे हे तो सांगतोय. तर हा अणूच्या आतमध्ये गेला, म्हणून या शास्त्रज्ञाला अणूला भेदणारा है ना, अणूला सर्वप्रथम भेदणारा व्यक्ती अशी याची ओळख पडली. ठीक आहे. तर हे परीक्षेत विचारू शकतात की अणूला भेदणारा सर्वप्रथम शास्त्रज्ञ कोणता, तर त्याचं नाव आहे जे जे थॉम्सन. तर जे जे थॉम्सनने अणूला भेदलं. आता तो काय म्हणतो, तर याने काय केलं, अणूला कलिंगडाची उपमा दिली. कलिंगडाची उपमा दिली. तर याचे थोडे पॉईंट्स लिहूया आपण. याचे पॉईंट्स असे की हा काय आहे, सर्वप्रथम अणूला भेदणारा, अणूला कलिंगडाची उपमा दिली. आता हे कलिंगडाची उपमा म्हणजे कसं, तुम्हाला कलिंगड माहिती आहे. कलिंगड म्हणजे आपण त्याला आपल्या विदर्भात तरबूज म्हणतो है ना, वॉटरमेलन. तर हा वॉटरमेलन कसा आहे, हा एक सॉलिड बॉल आहे आणि याच्या आतमध्ये काही भाग लाल आहे है ना, रेड कलर, आणि जो आपण खातो, आणि काही बी आहेत ज्या काळ्या कलरच्या. तर हा अणूला कसं म्हणतो की जो लाल, कलिंगडामध्ये जो लाल भाग आहे, लाल भाग, त्याला त्याने म्हटलं की तो धनप्रभार आहे. तो धनप्रभार आहे म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज.
आणि त्यामध्ये ऋतून असलेला जे काळ्या बिया आहेत, काळ्या बिया, त्यांना तो म्हणतो की तो काय ऋणप्रभार आहे. ऋणप्रभार आहे म्हणजे काय, तो नेगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे अणूला तो कसं सांगतो, अणू एक कलिंगड, त्या कलिंगडामध्ये लाल भाग जो आहे तो आहे धनप्रभार म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, आणि जो काळ्या बिया आहेत त्याला त्याने ऋणप्रभार म्हणजे नेगेटिव्ह चार्ज होतो. म्हणजे याने सर्वप्रथम अणूच्या आतमध्ये काय असं सांगण्याचा प्रयत्न केला, आणि त्याने हेही सांगितलं की तिथे नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज असतो. पण त्याने जे उपमा दिली किंवा त्याने जे काही सांगितलं त्याला ते थोडंसं चुकलं होतं. चुकलं होतं म्हणजे कसं, कलिंगडासारखा अणू नाही आहे किंवा त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज या पद्धतीने ऋतून बसलेले नसतात. तर हे त्याला थोडंसं अपोज करतं. ठीक आहे. त्याने ह्या जे ऋणप्रभार आहे, या ऋणप्रभाराला त्याने इलेक्ट्रॉन म्हटलं. त्याने जो ऋणप्रभार आहे ना, ऋणप्रभाराला त्याने इलेक्ट्रॉन म्हटलं. म्हणून आपण जेव्हा इलेक्ट्रॉनच्या बाबतीत बोलतो है ना, इलेक्ट्रॉनच्या बाबतीत बोलतो तर इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला जर तुम्हाला कोणी विचारलं तर त्याचं नाव काय देऊ आपण, जे थॉम्सन. कारण त्याने सर्वप्रथम इलेक्ट्रॉनबद्दल काहीतरी बोलला तो. ओके. त्याने आणखी एक गोष्ट सांगितली, ती गोष्ट अशी की हा जो अणू असतो, हा अणू जो आहे हा उदासीन असतो. उदासीन असतो. उदासीन म्हणजे काय, हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. याचा अर्थ काय सांगायचा होता, याचा अर्थ त्याला हेच सांगायचं असेल म्हणजे पक्काच की जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असतो तेवढाच नेगेटिव्ह चार्ज असतो. उदासीन कोण असते, इलेक्ट्रिकली न्यूट्रल कोण असते, ज्याच्यामध्ये जेवढे पॉझिटिव्ह आहेत तेवढेच निगेटिव्ह असतील तर टोटल इफेक्ट झिरो झाला. तर तो झिरो इफेक्ट म्हणजेच काय, उदासीन म्हणजे न्यूट्रल असं म्हणतो आपण. आता त्याने हे एवढं सगळं सांगितलं. आता याच्यामध्ये बघू तर याच्यामध्ये काहीशा गोष्टी तुम्हाला करेक्ट वाटतात आणि काहीशा गोष्टी तुम्हाला काय वाटतील, रॉंग वाटतील. म्हणजे त्याने सांगितलं कलिंगड, अणू कलिंगडासारखा नाही. नो डाऊट त्याच्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे, हे करेक्ट आहे. नेगेटिव्ह चार्जला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो, हेही करेक्ट आहे. पण लाल भाग आणि काळ्या बिया हे जे त्याने कलिंगडाची उपमा देऊन सांगितलं, हा स्ट्रक्चर काय योग्य नाही. अच्छा, अणू उदासीन असतो ही गोष्ट त्याने करेक्ट सांगितली. म्हणजे पुष्कळशा गोष्टी त्याने करेक्ट सांगितल्या, तर त्याच्या सिद्धांताला सुद्धा काय झालं, एक दुजोरा मिळाला आणि त्याचा सिद्धांत पुष्कळ कालावधीपर्यंत चालला. तर या पद्धतीने हे दोन सायंटिस्ट, मध्ये आधीमध्ये छोटे मोठे सायंटिस्ट यायचे पण त्यांना तेवढं ॲप्रिसिएशन नाही मिळालं जेवढं या दोन शास्त्रज्ञांना एकामागे एक मिळालं. तर हे जे दोन शास्त्रज्ञांच्या बाबतीत आपण बोललो, तर हे तुम्हाला कळलं असेल तर एकदा रिप्लाय करा. हे प्लम पुडिंग मॉडेल इंग्लिशमध्ये म्हणतो आपण त्याला, प्लम पुडिंग मॉडेल. जॉन डाल्टन आणि जे थॉम्सन ह्या गोष्टी खूप जुन्या आहेत पण विचारतात कधी कधी. ओके, परीक्षेत विचारतात. तर एकदा हा बोलू शकतो आपण, थॉम्सनने अणु विभाजन करता येते हे सांगितले. बिलकुल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता विद्यार्थ्यांनो काय होते, यानंतर तिसरा जो येतो तो आहे रदरफोर्ड. आता जो मॉडेल आपण आजच्या डेटमध्ये ॲक्सेप्ट केलेला आहे, त्या मॉडेलला आपण असं म्हणू शकतो की तो मॉडेल मॅक्सिममरित्या रदरफोर्डचा आहे आणि त्याने सांगितलेल्या हिशोबानेच तो मॉडेल तयार आहे. म्हणजे आज जे आपल्याला ॲटमबद्दल माहिती आहे किंवा आपण जो अभ्यास करतो ॲटमबद्दलचा, त्या अभ्यासाच्या बाबतीत रदरफोर्डने सर्वात प्रथम व्यवस्थितरित्या सांगितलं. ओके, त्याने सांगितलं 20व्या शतकात म्हणजे 1911 मध्ये. तर थर्ड नंबरवर येईल विद्यार्थ्यांनो रदरफोर्ड. ओके, हा रदरफोर्ड काय म्हणतो आपण बघूया. तर याने काय केलं,
याने एक प्रयोग केला. तो प्रयोग फारच गाजला. त्याला सोन्याच्या पत्र्याचा प्रयोग म्हणतात. ओके. तर त्याने काय केलं की एक सोन्याचा काही तुकडा घेतला असेल, काहीतरी घेतला असेल आणि त्याला इतकं ठोकलं की तुम्हाला माहिती आहे की हा सोनं जो पदार्थ आहे किंवा हे धातू जे असतात ना, यांच्यामध्ये 2 गुणधर्म असतात. त्याला आपण मेलिबिलिटी अँड डक्टिलिटी म्हणतो, है ना. मेलियाबिलिटी आणि डक्टिलिटी म्हणतो. त्यांचा अर्थ काय होतो की या धातूपासून आपण पत्रे बनवू शकतो. म्हणजे त्यांना ठोकून आपण त्यांच्या शीट्स बनवू शकतो, पत्रे बनवू शकतो. तर याने तसंच काय केलं, सोन्याला खूप पातळ लेवलपर्यंत ठोकलं. असं म्हणतात की त्याचं ते ठोकणं इतकं होतं की तो सोन्याचा पत्रा ट्रान्सपरंट होऊन गेला. इतका पातळ पदार्थ त्याने बनवला. जसं आपण ॲल्युमिनियमची फॉईल बघतो ना, ॲल्युमिनियमची फॉईल जे आपण जेवण वगैरे गरम ठेवण्यासाठी वापरतो, एकदम पातळशी असते. असं समजा त्याच्यापेक्षा पातळ, इतका पातळ त्याने पत्रा घेतला आणि तो पत्रा काहीसा असा ठेवला. तर हा त्या सोन्याचा पत्रा आहे असं समजा. ठीक आहे. या पत्र्यासमोर इकडे एक असेंब्ली ठेवली आणि या असेंब्लीमधून आपल्याला त्याने काय केलं, अल्फा पार्टिकल. आता हे अल्फा कण, हे तर तुम्हाला माहिती आहे, अल्फा बीटा गॅमा पाहिलंच आहे आपण. अल्फा कण म्हणजे काय, हिलियमचा केंद्र किंवा 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन असलेला एक पार्टिकल, कण. तर असा अल्फा पार्टिकलचा मारा इथून त्याने केला. कशावर, पत्र्यावर. ओके. अल्फा पार्टिकलचा मारा केला. आता अल्फा पार्टिकल 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन पासून बनलेला आहे. तर तो काहीसा असा काही दिसणारा पार्टिकल तर नाही आहे, दिसणारा कण नाही आहे. तर मग त्याने काय केलं की या असेंब्लीमध्ये या पद्धतीची स्क्रीन लावली. ही स्क्रीन कशी होती, या स्क्रीनद्वारे कशाला लावली त्याने ही स्क्रीन, तर स्क्रीन याच्यासाठी लावली की जेव्हा तो एक अल्फा पार्टिकल असा सोडायचा, इथून एक फायर करायचा गोल्ड फॉईलवर, है ना. सोन्याच्या पत्र्यावर एक अल्फा पार्टिकलची गोळी मारली असेल. तर ही गोळी म्हणजे हा अल्फा पार्टिकल जर या सोन्याच्या पत्र्याला भेदून आतमध्ये गेला, ठीक आहे, आतमध्ये गेला, तर तो मागच्या बाजूला जाईल. तर ही त्याने लावलेली स्क्रीन आहे. ही स्क्रीन कशी होती, फ्लोरोसंट स्क्रीन होती. फ्लोरोसंट म्हणजे काय, जेव्हा अल्फा पार्टिकल या स्क्रीनवर आदळायचा तर तिथे असा ग्लो व्हायचा, म्हणजे एक चमक निर्माण व्हायची. म्हणजे त्याला हे कळून यायचं की आता हा पाठवलेला अल्फा पार्टिकल तिथे जाऊन याने काय केलं, टक्कर मारली आणि तिथे ग्लो झाला. अशी असेंब्ली त्याने बनवली. अल्फा पार्टिकलचा सोर्स, सोन्याचा पत्रा आणि एक फ्लोरोसंट स्क्रीन, जे चारीकडे त्याने अशी लावली. आता तो 1 बाय 1 अल्फा पार्टिकल मारायला लागला. तर याला असं दिसून आलं, एक ऑब्झर्वेशन केलं त्याने की खूप सारे अल्फा पार्टिकल आरपार निघून गेले. सोन्याच्या पत्र्यावर अल्फा पार्टिकल फेकून मारले, खूप जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल आरपार निघाले. काही अल्फा पार्टिकल हे आले आणि त्यांनी काय केलं, तर त्यांनी आपली दिशा बदलवली. म्हणजे कशी, ते आले तर असे, पण आल्यानंतर ते असे निघून गेले. दिशा बदल केली, म्हणजे असे आले आणि आल्यानंतर ते असे निघून गेले. म्हणजे जाण्याचा अँगल त्यांचा काय झाला, बदलला. जाण्याचा अँगल जास्तीत जास्त काय झाले विद्यार्थ्यांना, जास्तीत जास्त अल्फा कण हे आरपार निघाले. ओके. हे जास्तीत जास्त बाहेर निघालेले दिसतात. क्वचित काही यांनी आपली डायरेक्शन ऑफ मोशन चेंज केली. असे जात होते, मग ते असे जायला. त्यापेक्षा काही कमी अल्फा पार्टिकल, हे अल्फा पार्टिकल कसे की असे आले, इथे टक्कर मारली आणि या दिशेने गेले. म्हणजे असं समजूया, असे आले, इथे टक्कर मारली,
गोल्ड फॉईलवर आणि रिबाउंड बॅक झाली, कमी होती यांच्यासाठी. आणि अगदी कमी, खूपच कमी, म्हणजे हजारातले 2 किंवा 3 हे अल्फा पार्टिकल या दिशेने आले, इथे टक्कर मारली, म्हणजे जायची ही दिशा होती, इथे टक्कर मारून 360 डिग्रीने टर्न मारला आणि परत त्याच दिशेने वापस गेला. खूप कमी, हजारातून 2 किंवा 3 ज्या दिशेने गेले अगदी उलट त्याच दिशेने परत आले बंदुकीकडे. यावर रुदरफोर्डचं काय म्हणणं होतं की हे जे आहे हे पाहून त्याला खूपच आश्चर्य वाटलं. त्याला असं वाटलं की बंदुकीची गोळी आपण एका कागदावर झाडली आणि ती गोळी कागदाला टक्कर मारून परत बंदुकीच्या दिशेने येते, असंच काहीशी फिलिंग होती. आता हा प्रयोग त्याने केला. आता हा प्रयोग केल्यानंतर याच्यावर त्याने काही निष्कर्ष लावला. ठीक आहे, याच्यावर त्याने काहीतरी कन्क्लुजन केलं. तर पहिले विद्यार्थ्यांना सांगा की रुदरफोर्डचा गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट, सोन्याच्या पत्र्याचा प्रयोग तुम्हाला कळून आला का? एकदा रिप्लाय करा, मग त्यावरचे निष्कर्ष सांगतो. हॅव यू अंडरस्टूड विद्यार्थ्यांनो? एकदा रिप्लाय करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काही डाऊट्स असतील तर विचारत चला. काही डाऊट्स असतील तर विचारत चला. आता हे सगळं त्याला दिसलं, तर हा कसा म्हणतो, याचं म्हणणं काय, याच्यावर निष्कर्ष काय? बघा, शेवटी काय आहे ना विद्यार्थ्यांनो, अणू दिसत तर नाही ना, अल्फा पार्टिकल दिसत आहे ना, या सोन्याच्या पत्र्यामधले असलेल्या सोन्याचे अणू दिसत आहेत. मग त्याने जो प्रयोग करून पाहिला त्याच्यावरून तो निष्कर्ष काय लावतो की हा जो अणू आहे हा अणूचा काहीतरी केंद्र असतो. हा जो अणू असतो ना याचा काहीतरी केंद्र असतो असं त्याला म्हणायचं. आणि हा जो केंद्र आहे, अणूचा केंद्र आहे, किंवा त्याला आपण न्यूक्लियस म्हणू, हा काय असतो, भरीव असतो. हा अगदी भरीव असतो. ठीक आहे. आणि ऋणप्रभारित कण, नेगेटिव्ह चार्ज, हे अणू केंद्राच्या अवतीभोवती काय असतात, कक्षेमध्ये असे फिरत असतात. ऋणप्रभारित कण म्हणजेच इलेक्ट्रॉन हे अगदी कक्षेमध्ये फिरत असतात असं त्याचं म्हणणं होतं. त्याला आणखी एक म्हणायचं होतं की हे जे अणू आहे या अणूमध्ये खाली जागा खूप आहे. खाली जागा खूप आहे म्हणजे हा एक भरीव केंद्र आहे, नो डाऊट. आणि या भरीव केंद्राच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये फिरतात. तर टोटल अणू जर आपण बघितला तर त्यामध्ये खाली जागा खूप आहे. मग आता खाली जागा किती आहे असं त्याला विचारलं असेल तर त्याने सांगितलेलं उत्तर बघा कसं की एक फुटबॉलचा ग्राउंड घ्या, किंवा आपण क्रिकेट ग्राउंड, एक क्रिकेट ग्राउंड घ्या, तो काहीसा गोलचा असतो. हा आपण आपला अणू समजूया, हा अणू. आणि एक फुटबॉल घ्या, एक फुटबॉल, आणि त्या फुटबॉलला मध्यभागी ठेवा. समजा हा त्या अणूचा हा आपला ग्राउंड आहे आणि मध्यभागी फुटबॉल ठेवला. आता मला सांगा, फुटबॉलचा शेप एवढा असतो है ना, आणि तुम्ही क्रिकेटचा ग्राउंड आठवा किती मोठा असतो. तर त्याचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही ग्राउंडमध्ये फुटबॉल असा ठेवला तर हा फुटबॉल म्हणजे काय, तर अणूचं केंद्र आहे. अणूचं फुटबॉल हा काय, केंद्र आहे. आणि शेवटची कक्षा जी असेल तिथपर्यंत अणू मोजतो आपण. हा शेवटच्या कक्षेपर्यंत हा आपला अणूचा व्याप आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की अणूचा केंद्र आणि अणूची शेवटची कक्षा यामध्ये किती गॅप आहे असं त्याने प्रपोर्शनेटली सांगितलं. म्हणजे केंद्र अगदी छोटा तर अणू अगदी काय, मोठा है ना. तर अशी त्याने त्याला उपमा दिली. आता दुसरी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय येते की हे जे पार्टिकल्स आरपार निघाले, काही बाउन्स बॅक झाले, तर हे का बरं असं झालं. तर त्याचं म्हणणं असं होतं की हा जो अणूचा केंद्र आहे, या अणूच्या केंद्रामध्ये काय, पॉझिटिव्ह चार्ज आहे. अणूच्या केंद्रामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. अच्छा, आपल्याला हेही माहीत आहे की हा जो अल्फा पार्टिकल असतो हा पॉझिटिव्हली चार्जेस असतो.
का बरं? अल्फा पार्टिकलला आपण काय म्हणतो? अल्फा पार्टिकल म्हणजे 2 प्रोटॉन जे पॉझिटिव्ह चार्जवाले आहेत आणि त्याच्यासोबत 2 न्यूट्रॉन ज्यांच्यावर चार्ज नाही आहे. तर असा टोटल अल्फा पार्टिकल जर असेल तर या अल्फा पार्टिकलवर टोटल चार्ज काय आला? तर पॉझिटिव्ह चार्ज आला, म्हणजे अल्फा पार्टिकल पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता तो यांच्याविषयी बोलला. तर त्याला हे म्हणायचं होतं की अणूमध्ये खूपशी पोकळ जागा आहे, खूप खाली जागा आहे आणि खाली जागा असल्यामुळे या खाली जागेतून आपले अल्फा पार्टिकल्स मॅक्सिमम काय झाले? निघून गेले. म्हणजे अणूच्या आरपार निघून गेलेले अल्फा पार्टिकल्स यांची संख्या जास्त होती. का जास्त होती? कारण अणूमध्ये खाली भाग खूप जास्त आहे. हा पहिला निष्कर्ष जास्तीत जास्त बाहेर निघाला. काही अल्फा कण आले, त्यांनी त्या गोल्ड फॉईलला भेदलं आणि पण आपली डायरेक्शन चेंज करून टाकली. तर डायरेक्शन का चेंज केली असेल? तर त्याचं असं म्हणणं होतं की काही अल्फा पार्टिकल अगदी अणूच्या जवळ आले. अणूच्या अगदी जवळ आले आणि जवळ येऊन ते केंद्राच्या जवळ गेले. अणूच्या जवळ आले म्हणजे केंद्राच्या जवळ आले आणि केंद्रामध्ये पॉझिटिव्ह चार्ज, अल्फा कण स्वतः पॉझिटिव्ह चार्ज. याच्यामुळे काय झालं की हा अल्फा पॉझिटिव्ह आणि केंद्र पॉझिटिव्ह एकमेकांमध्ये काय होईल? प्रतिकर्षण म्हणजे रिपल्शन होईल आणि त्यांनी आपली दिशा बदल अशी. म्हणजे ते जात तो होते सरळ, पण थोडे केंद्राच्या जवळून गेले तर तिथे पॉझिटिव्ह चार्जेसमध्ये रिपल्शन आलं आणि ते रिपल्शन आल्यामुळे ते पार्टिकल तसे फिरून गेले, त्यांनी डायरेक्शन चेंज केली. काही पार्टिकल्स असे होते की ते अगदी अणूला थोडेसे टच केल्यासारखे झाले आणि यांच्यामध्ये रिपल्शन होऊन हे बाउन्स बॅक झाले. म्हणजे हे जे पार्टिकल्स असे आले आणि परत त्याच डायरेक्शनला झाले. एक्झॅक्ट 360 डिग्रीमध्ये नाही, पण 270च्या वरच्या डिग्रीमध्ये ते काय झाले? डायव्हर्ट झाले, कारण ते अगदी येऊन केंद्रावर आदळल्यासारखे झाले. पण काही विशिष्ट अल्फा पार्टिकल असे होते की जे पार्टिकल अगदी त्या अणूच्या केंद्रावरच जाऊन आढळले मध्यभागी आणि ते पार्टिकल असे आले असतील केंद्राजवळ आणि हाय पॉझिटिव्ह तर इथेच त्यांचं रिपल्शन झालं आणि ते बाउन्स बॅक झाले, म्हणजे ते असे निघाले. तर जागा खूप खाली आहे म्हटलं म्हणून जास्ती पार्टिकल निघून गेले. केंद्राजवळ क्वचितच काही पार्टिकल पोचले, त्यांनी एक तर आपली दिशा बदल केली किंवा रिव्हर्स आले किंवा अगदी 360 डिग्रीने परत फिरले. तर असा निष्कर्ष रदरफोर्डने काढला. तर रदरफोर्डचा निष्कर्ष समजला का? ही गोष्ट मला माहिती नाही की अल्फा कणांचा शोध अणुकेंद्र संरचना स्पष्ट होण्याआधी लागला का, पण त्याने अल्फा पार्टिकल होऊ शकते की ते कण काही दुसऱ्या नावाने अस्तित्वात असतील त्यावेळेस. ओके, अल्फा कणांचा शोध त्या अगोदर लागला नाही लागला हे माहिती नाही, पण होऊ शकते की एक पर्टिक्युलर पार्टिकल असतील जे माहिती असतील लोकांना आणि त्यांनी त्याचा उपयोग केला असेल. ओके, हां, तर त्याचे निष्कर्ष कळून आले का तुम्हाला? अच्छा, हे रदरफोर्डचा ना हा जुना कन्सेप्ट नाही, हा नवीनच कन्सेप्ट आहे. 20व्या शतकातला कन्सेप्ट आहे, 1911 मधला. ओके, स्टुडंट्स, हॅव यू अंडरस्टूड? एकदा रिप्लाय करा. तर आता रदरफोर्डचा हा मॉडेल वाईडली ॲक्सेप्टेड केला गेला, त्याला खूप प्रोत्साहन मिळालं आणि मॅक्सिमम अणूची रचना अशीच आहे आपल्याला दिसून पडते. ओके, तर ही रचना सगळ्यांना पटली, पण तरी यामध्ये काहीतरी प्लस मायनस पॉईंट्स राहूनच गेले. प्लस मायनस पॉईंट्स कोणते होते? तर ते पॉईंट्स असे आपल्याला सापडते. तर रदरफोर्डला विचारण्यात आलं की हा जो अणू आहे, तुम्ही म्हणता की केंद्रामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि त्याभोवती इलेक्ट्रॉन अशा विशिष्ट कक्षेमध्ये फिरतात. ठीक आहे, इलेक्ट्रॉन अशा विशिष्ट कक्षेमध्ये फिरतात. आता हे फिरणारे इलेक्ट्रॉन्स
आता एक त्यावेळेस कन्सेप्ट होता की मोशनमध्ये असलेले पार्टिकल्स काय करतात, तर आपल्यामधून ऊर्जा बाहेर फेकत असतात. तर त्यावेळेस त्याला विचारलं रदरफोर्डला की यामधून ऊर्जा बाहेर निघत आहे, एनर्जी बाहेर निघत आहे, म्हणजे या इलेक्ट्रॉनच्या मध्ये असलेली ऊर्जा ही काय होत आहे, कमी कमी होत आहे. तर या सिद्धांतावर आधारित आपण असं नाही म्हणू शकत का की हा इलेक्ट्रॉन फिरत फिरत याची ऊर्जा कमी होत होत हा असाच येऊन कधीतरी जाऊन न्यूक्लियसवर आदळेल. कारण एक तर इलेक्ट्रॉनवर नेगेटिव्ह चार्ज आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉनवर काय केंद्रामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. फिरणारी गोष्ट, मोशनमध्ये असलेली गोष्ट कंटिन्युअस ऊर्जा बाहेर सोडत राहील. तर ऊर्जा बाहेर सोडत राहील, तर ऊर्जा सोडत असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन फिरता फिरता स्पायरल मोशनमध्ये येऊन कधीतरी जाऊन तो काय करेल, केंद्रावर आदळेल. तर मग जर त्याला केंद्रावर आदळणं ठरलेलं आहे तर असं अणूमध्ये होते का, तर रदरफोर्डला याचं उत्तर नाही देता आलं. ओके, रदरफोर्डकडे इथपर्यंत उत्तरं होते, याची उत्तरं त्याच्याकडे नव्हते. म्हणजेच काय की असं व्हायला पाहिजे पण असं होत नाही, तर त्याचं कारण रदरफोर्डला देता आलं नाही. आणि याचं कारण, याचं म्हणजे ह्या गोष्टीचं रिझन किंवा हे का बरं असं होत नाही, इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली ॲटमच्या केंद्राच्या भोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात, ही गोष्ट एकदम तंतोतंत खरी आहे. व्हायला असं पाहिजे होतं पण तो तसा इलेक्ट्रॉन दाखवत नाही. मग यामागची भानगड काय, तर ती भानगड समजून सांगितली तर चौथा आला होता, तो होता नील बोर्स. नील बोर्स नील बोर्स असं त्याचं नाव आहे. तो एक शास्त्रज्ञ होता. त्याने काय सांगितलं, नील बोरने त्याने जे सांगितलं ते आपण बघूया. नील बोर काय म्हणतो की हा जो अणू असतो त्याचा केंद्र असतो, अणूचा केंद्र आहे, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि अवतीभोवती काही विशिष्ट कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. तर नील बोरनी काय सांगितलं की या ज्या कक्षा आहेत, या कक्षा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे काय आहेत, ऊर्जेच्या पातळी आहेत, म्हणजे एनर्जी लेवल्स. तुम्हाला माहिती आहे ना, हे जे आपण ऑर्बिट्स म्हणतो ना, या ऑर्बिट्सला दुसऱ्या भाषेत आपण शेल्स पण म्हणतो. शेल्स, ऑर्बिट म्हणजे दुसरं काय असून त्यांना शेल्स असंही म्हटलं जातं. शेल्स म्हणतात किंवा तिसऱ्या भाषेत त्याला एनर्जी लेवल सुद्धा म्हणतात. तर या ज्या कक्षा असतात या ऊर्जाच्या पातळी असतात, हे नील बोरने सांगितलं. तर ऊर्जेची पातळी आहे, तर इथे जो इलेक्ट्रॉन फिरत असतो तो कंटिन्युअसली त्या ऊर्जेच्या लेवलमध्ये राहतो. इलेक्ट्रॉन जो फिरत असतो हा त्या पातळीमध्ये आहे, म्हणजे याच्याकडे कंटिन्युअसली ती ऊर्जेची लेवल आहे. पण इलेक्ट्रॉन एक काम करू शकतो, इलेक्ट्रॉन ही पातळी सोडून दुसऱ्या पातळीत किंवा दुसऱ्या पातळीमधून दुसऱ्या लेवलमधून इलेक्ट्रॉन या लेवलवर असा इकडे तिकडे जम्प मारू शकतात. म्हणजे इलेक्ट्रॉन ऑर्बिट टू ऑर्बिट जम्प्स करतात, शेल टू शेल जम्प करतात, असं नील बोरचं म्हणणं होतं. पण जसं आता फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊया की सपोज करा या ठिकाणी या लेवलवर 10ची एनर्जी आहे, सपोज करा मी असं आकडे, आणि या लेवलवर म्हणजे या पातळीवर 12ची एनर्जी. एकच नाही घेतोय मी, आपण असं ठरवूया की हा जो जवळचा शेल आहे याच्यामध्ये 10ची एनर्जी आहे. आता त्याला तुम्ही स्थितीज ऊर्जा पण म्हणू शकता, कॉन्फिगरेशनमुळे आलेली. तर 10ची एनर्जी आहे, इथे 12ची एनर्जी. आता इलेक्ट्रॉन जेव्हा या 10 एनर्जीच्या लेवलमध्ये फिरत राहील तेव्हा त्यामध्ये नेहमी 10ची ऊर्जा राहीलच. जो इलेक्ट्रॉन दुसऱ्या शेलमध्ये फिरत आहे त्याच्यावर नेहमी 12ची ऊर्जा राहीलच. आता इलेक्ट्रॉन ऑर्बिट चेंज करत असतात.
ऑर्बिटमध्ये जम्पिंग ज्यांची सुरू असते. तर जर या 10च्या पातळीवर फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनला 12च्या पातळीवर जायचं असेल तर त्याला दोन लेवलची ऊर्जा काय कमी पडते. इथे 12 आहे, इथे 10 आहे, म्हणजे 2 युनिटचा फरक पडतोय. तर हा इलेक्ट्रॉन काय करेल, बाहेरून कुठून तरी ऊर्जा ॲक्सेप्ट करेल आणि ऊर्जा 2ची ॲक्सेप्ट केल्यानंतर तो या पातळीमध्ये जम्प मारेल. म्हणजे जेव्हा त्याने एनर्जी गेन करेल, जेव्हा तो एनर्जी गेन करेल तर त्या गेन केलेल्या एनर्जीने दुसऱ्या पातळीमध्ये पाहिजे असलेल्या, दुसऱ्या लेवलमध्ये पाहिजे असलेल्या इतकी एनर्जी त्याच्यामध्ये आणेल आणि मग तो तिथून तिथे जम्प करेल. त्या उलट अगदी की 12च्या पातळीवाला इलेक्ट्रॉनला जर 10च्या पातळीवाल्या लेवलवर जायचं असेल तर तो आपल्यामधून काय करेल, काही ऊर्जा उत्सर्जित करेल, कारण त्याच्याकडे जास्त ऊर्जा आहे आणि त्याला काय करायचं आहे, कमी ऊर्जेकडे जायचं आहे. तर तो जास्त ऊर्जा काय करेल, बाहेर फेकेल, कमी लेवलचा बनेल आणि मग तो इथून इथे जम्प मारेल. तर इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट टू ऑर्बिट जम्प होतात आणि त्यांच्यामध्ये जेव्हा ज्या ऑर्बिटमध्ये ते प्रेझेंट राहतात त्या ऑर्बिटमध्ये असलेली ऊर्जेची पातळीच त्यांच्यामध्ये असते. म्हणजे तो ऊर्जा इमिट किंवा ग्रहण, म्हणजे बाहेर फेकणे किंवा ग्रहण करणे हे जम्पिंगच्या वेळेसच करतो आणि म्हणून तो पातळीतच राहतो नेहमी. आणि पातळीत असेल तर त्याची ती लेवल ऑफ एनर्जी काय असते, नेहमी कॉन्स्टंट असते. म्हणजे तो फिरता फिरता स्पायरल मोशनमध्ये येऊन न्यूक्लियसवर जाऊन पडणार नाही, कारण ऊर्जेची ही पातळी 10ची आहे तर तो 10ची एनर्जी कंटिन्युअसली घेत राहील, म्हणजे त्याच्याजवळ राहील जोपर्यंत तो त्या पातळीत प्रेझेंट आहे. इलेक्ट्रॉन ऑर्बिट टू ऑर्बिट जम्प करू शकतात पण ते येऊन केंद्रात आदळत नाही, असं नील बोर्सनी स्पष्टीकरण दिलं. ओके, तर हे होतं. ॲक्च्युली कसं आहे ना की रदरफोर्ड, बघा असं म्हणू का आपण की प्रत्येक सायंटिस्टमध्ये म्हणजे टॅलेंटची कमी होती, नाही तसं नाही. काही रिसर्च त्याच्या अगोदर झालेले नव्हतं, है ना. असं असते ना की आज जे रिसर्च, आज आपण काय म्हणतो की आपल्या सगळ्याकडे 4G मोबाईल आहे. आता आजपासून काही वर्षानंतर बघा की 5G मोबाईल आहे आणि तेव्हा 3Gवाल्या लोकांकडे पाहून काही लोक हसतील, 5Gवाले, अरे यार हे 3Gमध्ये कसे काम करत होते. तुम्हाला आठवत असेल एवढे मोबाईल तुम्ही पाहिले असतील की ज्याच्यामध्ये फक्त ज्याच्यामध्ये इनकमिंगचे आपल्याला की नाही पैसे भरावे लागत होते. जर इनकमिंग कॉल असेल तर जुन्या काळी नाही का, जेव्हा मोबाईल जस्ट आले होते. तर टेक्निकली काय होते, साऊंडनेस म्हणजे टाईमनुसार बदलत राहतं. तर सांगायची गोष्ट ही की जेव्हा डाल्टननी शोध लावला, त्याने लावला 1810च्या आसपास. रदरफोर्डनी काय केला, 1911च्या आसपास लावला, म्हणजे 100 वर्षाचा काल ओलांडून गेला. तर त्या वेळेनुसार काही डेव्हलपमेंट झाले आणि त्याने चांगल्यापैकी एक मॉडेल तयार करून सांगितलं. त्याच्या गेल्यानंतर 1932च्या आसपास नील बोर्सने सांगितलं, म्हणजे आणखी वेळ गेलेला होता. तर डेव्हलपमेंट्स जसे जसे होत गेले तसे तसे आपल्याला काय झाले, अणूचे रहस्य आणखी उलगडत गेले. आता ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये, एक पर्टिक्युलर मायक्रोस्कोपमध्ये आपण अणूचं स्ट्रक्चर थोडं अधिक बघतोय. अच्छा, तुम्हाला आणखी सांगू, नील बोर्सने जे सांगितलं त्याच्यानंतरही आणखी त्याच्यामध्ये मिझॉन्स, पॉझिट्रॉन्स असे काही आणखी बारीक कणं सुद्धा अस्तित्वात असतात, हा सुद्धा शोध लागलेला. तर मी म्हणायचं हे की येणाऱ्या कालामध्ये जसे जसे डेव्हलपमेंट्स होत गेले त्यानुसार रिसर्च होऊन काय होत गेलं, आपल्याला अणूबद्दल आणखी डिटेल्स माहिती होत राहिले आणि येत्या काळामध्ये आणखी माहिती होत राहते. तर रदरफोर्डला त्यावेळेस इन्सफिशियंट रिसर्च झाला असल्यामुळे किंवा त्या प्रयोगाबद्दल त्याला फारसं डिस्क्रिप्शन न देता आल्यामुळे तो एक्सप्लेनेशन देऊ शकला नाही. पण नील बोरनी काही वेगळ्या गोष्टी पकडून त्याचं उत्तर दिलं. एनर्जी लेवल्स, हे एनर्जी लेवल्स असतात, यांच्यामध्ये शेल्स असतात, है ना, इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत या रदरफोर्डच्या वेळी अस्तित्वात नव्हत्या. म्हणून त्याने एक सोपा मॉडेल दिला. पण हा मॉडेल एक रॉंग मॉडेल नव्हता, तो काही गोष्टींचे उत्तर देऊ नाही शकला, अदरवाईज त्याचं पुष्कळसं करेक्टच निघालं.
आणि मग त्या मॉडेलमध्ये आता मॉडेल रिजेक्ट नाही झाला, रदरफोर्डचा मॉडेल रिजेक्ट नाही झाला. डाल्टनची ॲटॉमिक थेअरी आपण रिजेक्ट झाली म्हणू शकतो, कारण त्याच्यामध्ये खूपसं काहीचं कामाचं नव्हतंच. थॉम्सनची थेअरी प्लम पुडिंग मॉडेल रिजेक्टेड आहे, पण रदरफोर्डची थेअरी रिजेक्ट नाही झाली. त्यामध्ये ॲडिशन झालं. त्यामध्ये काय झालं? ॲडिशन झालं. म्हणजे नील बोर्सने रदरफोर्डची थेअरी इम्प्रूव्ह केली, रिजेक्ट नाही केली. ओके, तर असं आपल्याला दिसून येतं. तर डेव्हलपमेंट्सच्या हिशोबाने सायंटिस्ट लोकांनी आपापले शोध लावले. ठीक आहे. तर मग आता बघा, आपल्याला पॉझिट्रॉन, मिझॉन्स हे जे पार्टिकल्स आहेत ना, याच्याबद्दल आपल्याला अभ्यास म्हणजे सिलॅबस नाही आहे आपला. कारण आपण ज्या सिलॅबसमध्ये वावरतो तो जो सिलॅबस आहे आपला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनवर एंड होतो. त्याची जे डिटेल्स आहेत, क्वांटम फिजिक्स आहेत, ते त्या हाय लेवलच्या केमिस्ट्री फिजिक्समध्ये आपला सिलॅबस नाही आहे. म्हणून आपली रचना इथपर्यंतच आपण मर्यादित ठेवतो. शालेय पुस्तकांमध्ये 12वीपर्यंत जे काही असेल ते थोडं अधिक आपण बघतो. मेन तर आपला सिलॅबस 10वीपर्यंतच असेल, पण नंतर काही 11वी 12वीचे कन्सेप्ट्स आपल्याला विचारले जातात. सो आय होप विशाल यू हॅव अंडरस्टूड. ओके, आता बघा, मग आता फायनलाइज काय झालं की कसं आहे ॲटम. एकदा रिप्लाय करून द्या की आतापर्यंत जे 4 सायंटिस्ट आपण घेतले ते कडून आले. सोन्याच्या पत्राचा एक्सपेरिमेंट याच्यावर प्रश्न आलेला होता. प्लम पुडिंग मॉडेल याच्याबद्दल बोललेलं आहे. ओके, हे सगळे आपण म्हणजे परीक्षेत येतात बरं, त्याला निग्लेक्ट करायचं नाही की आता डॉल्टनची थेअरी रिजेक्ट झाली म्हणून त्याला विचारणार नाही परीक्षेत, असं नाही आहे. आपण आवर्त सारणी जेव्हा पाहू तर जे रिजेक्टेड टेबल्स आहेत त्यांच्यावरही सुद्धा परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. ओके, व्हेरी गुड. तर आता आपण जो ॲटम आता आपल्या डोळ्यासमोर आहे, तो अणू, तो ॲटम, याच्यामध्ये काय काय आहे हे आपण लक्षात घेऊ. तर पहिली गोष्ट, अणूमध्ये काय असतो? तर प्रोटॉन असतो. प्रोटॉन असतो. कसा असतो प्रोटॉन? तर प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज असतो, हे आपल्याला माहिती आहे. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे धनप्रभार असतो. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज असतो. किती असतो म्हणजे याच्यावर चार्ज किती आहे? ॲक्च्युली चार्जचं युनिट आहे ना कुलम, तर त्या चार्जच्या युनिटच्या हिशोबाने कसं, तर तो चार्ज आहे 1.6 × 10⁻⁹ कुलम. पण हा चार्ज पॉझिटिव्ह आहे, तर एवढा चार्ज त्याच्यावर आपल्याला दिसतो. कशावर? प्रोटॉनवर. कुठे लोकेटेड असतो? तर हा अणूच्या केंद्रात असतो. म्हणजे हा केंद्रात असतो. ओके, आणि त्यानंतर याला शोधलं कोणी? माहिती आहे का विद्यार्थ्यांना तुम्हाला याचा शोध कोणी लावला? हू डिस्कवर्ड प्रोटॉन? हू डिस्कवर्ड प्रोटॉन? नाही, चॅडविक नाही. येस, गोल्डस्टेननी याचा शोध लावला. करेक्ट. मग जो सेकंड पार्टिकल आहे न्यूट्रॉन. तर न्यूट्रॉनवर काय? प्रभार नसतो. हे आपण फायनलाइज करतो स्ट्रक्चर. प्रभार नसतो. सेकंड कुठे असतो हा? तर हा केंद्रातच असतो. आणि शेवटी याचा शोध कोणी लावला? याचा शोध कोणी लावला? चॅडविकने लावला. ओके, याला गोल्डस्टेनने शोधून काढलं, याला चॅडविक.
आणि थर्ड आहे इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन याच्यावर काय असतो, ऋण प्रभार असतो. ऋण प्रभार असतो. हा काय असतो, केंद्राभोवतीच्या कक्षेत असतो. केंद्राभोवती फिरणाऱ्या असणाऱ्या कक्षांमध्ये असतो. आणि याचा शोध आपण आताच पाहिला आहे की हा जे थॉम्सन यांनी याचा शोध लावला. आता वस्तुमानाच्या बाबतीत ओके, जर या सर्वांचे वस्तुमान आपण पाहिले तर वस्तुमान कसे, तर न्यूट्रॉनचे वजन म्हणण्यापेक्षा न्यूट्रॉनचं वस्तुमान हे थोडं जास्त आहे कोणापेक्षा, प्रोटॉनपेक्षा. न्यूट्रॉनचे वस्तुमान हे थोडे जास्त आहे. थोडे म्हणजे एकदम फ्रॅक्शनल जास्ती आहे. थोडे म्हणजे कसं विद्यार्थ्यांना, की अगदी नगण्य जास्ती आहे. एकदम हाय ॲक्युरेट लेवलवर जाऊ तर आपल्याला न्यूट्रॉनला भारी म्हणावं लागेल. पण अगदी अशा ओबडधोबड आपल्याला पाहायचं आहे तर आपण असं म्हणू शकतो की न्यूट्रॉनचे वजन प्रोटॉनसारखे असते, ऑलमोस्ट इक्वल. पण या दोघांच्या वजनाची तुलना आपण इलेक्ट्रॉन सोबत केलं तर इलेक्ट्रॉनचं वजन खूप 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 कमी आहे प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनपेक्षा. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आपण जर 1800 इलेक्ट्रॉन्स ॲप्रॉक्सिमेटली घेतले तर त्याचं वस्तुमान ऑलमोस्ट एका प्रोटॉन इतकं होतं. ठीक आहे, 1800 इलेक्ट्रॉन घेतले तर या 1800 इलेक्ट्रॉनचं वजन म्हणण्यापेक्षा वस्तुमान हे एका प्रोटॉन इतकं होतं. तर ही खूप मोठी स्ट्रक्चर आपल्याला दिसून पडते. पण जर चार्जेसच्या बाबतीत पाहिलं आपण, प्रभार काय आहे, तर प्रभार जसं आपण म्हणतो की प्रोटॉनवर एवढा प्रभार आहे तर इलेक्ट्रॉनवर सुद्धा एवढाच प्रभार आहे विद्यार्थ्यांना, 1.6 × 10⁻⁹ कुलम. पण हा पॉझिटिव्ह आहे प्रोटॉनवर, इलेक्ट्रॉनवर काय नेगेटिव्ह. म्हणजे प्रभाराच्या बाबतीत दोघंही काय बेसिक स्ट्रक्चर लेवलवर इक्वल प्रभार ठेवतात. फक्त याच्यावर नेगेटिव्ह आहे, त्याच्यावर पॉझिटिव्ह आहे. पण वजनाच्या बाबतीत किंवा वस्तुमानाच्या बाबतीत आपल्याला दिसतं की एक प्रोटॉन म्हणजे 1800 इलेक्ट्रॉन एवढं वस्तुमान ठेवतं. गॉट इट? ठीक आहे, तर हे आपलं फायनलाइज झालं. आता फायनलाइज झालं, काही क्वेश्चन असतील तर विचारा. तर पुढे आपण अणुअंक वगैरे शिकूया. येस. आता हा जो अणु आहे या अणुबद्दल आपण काय करणार आहोत, तर आपण 1-2 गोष्टी शिकणार आहोत. म्हणजे आता त्याचे गुणधर्म पाहूया. आता अणु माहिती झाल्यानंतर त्याचे स्ट्रक्चर्स माहिती करणं आपण सुरू केलं, त्याचे गुणधर्म माहिती करणं सुरू केलं. त्याच्याबद्दल आणखी माहिती करून आपला रिसर्च थोडा सोपा करण्याचा आपण प्रयत्न केला. तर यानिमित्त काही टर्म्स आहेत, तर ते टर्म्स आपल्याला पाहिजे. तर ते टर्म्स थोडेसे काही आम्ही मागेही डिस्कस केलं होतं जेव्हा मी किरणोत्सारिता शिकवत होतो. तर त्यामधला पहिली टर्म आहे अणुअंक. अणुअंक म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. ज्याला आपण Z सिम्बॉलनी दर्शवतो. अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर ज्याला आपण Z सिम्बॉलने दर्शवतो. आता बघा, अणुअंक म्हणजे काय, अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या एखाद्या अणुमध्ये किती प्रोटॉन्स आहेत ती संख्या सांगणं म्हणजे त्या अणूचा अणुअंक सांगणं होते. एखाद्या ॲटममध्ये किती प्रोटॉन्स आहेत हे सांगणं म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर सांगणं. पण आम्हाला हे माहिती आहे की प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. म्हणजे तुम्ही प्रोटॉनची संख्या म्हणा किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणा, है ना. एखाद्या अणुमध्ये आपल्याला प्रोटॉन
ची संख्या जेवढी सापडते तेवढीच इलेक्ट्रॉनची सापडते. तर तुम्ही प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक म्हणा किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणा, त्याला अणुअंक म्हणू शकतो. जनरली प्रोटॉनच्या भाषेत जास्ती बोललं जातं. तर प्रोटॉनची संख्या ज्याच्यामध्ये जितकी असेल, एखाद्या अणूमध्ये 10 प्रोटॉन आहेत तर त्याचा अणुअंक 10, एखाद्यामध्ये 11 आहेत 11 अणुअंक. तर प्रोटॉनच्या संख्येला आपण काय म्हणतो? अणुअंक म्हणतो. हे विसरायचं नाही. ओके. मग दुसरी टर्म आहे अणुवस्तुमानांक. त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक मास नंबर. त्याला आपण ए सिम्बॉलने दर्शवतो, ॲटॉमिक मास नंबर. तर अणुवस्तुमानांक म्हणजे काय? तर अणुवस्तुमानांक म्हणजे एखाद्या, बघा आता अणू आहे, अणू एक पदार्थ आहे का? तर नक्कीच आहे. तो जागा व्यापतो आणि त्याला काही ना काही वस्तुमान आहे. ओके. आता अणूचं वस्तुमान सांगावं कसं? तर त्याला आपण आता तो खूप छोटा असतो ना, तर त्याचं वस्तुमान सांगण्यासाठी ही एक टेक्निक वापरली आहे. ही एक पद्धत आहे ज्यामध्ये आपण काय करतो की अणूचा जो वस्तुमान आहे त्याला अंकात सांगतो, म्हणजे नंबरमध्ये सांगतो. ओके. अणूला जो वस्तुमान आहे तो नंबरच्या बाबतीत सांगितलं तर त्याला आपण अणु वस्तुमानांक म्हणतो किंवा ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. तर कसा असतो तो? त्याला आपण काय म्हणू? प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या, म्हणजे एखाद्या अणूमध्ये किती प्रोटॉन्स आहेत प्लस त्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स आहेत हे प्लस करून सांगणं म्हणजे काय सांगणं? तर त्याचा ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुवस्तुमानांक सांगणं. याला आपण असे म्हणू शकतो, प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. इलेक्ट्रॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या यांना सुद्धा आपण काय ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुवस्तुमानांक म्हणू शकतो. या दोघांचाही अर्थ एकच होतो, पण लक्षात ठेवा सगळ्यात प्रॉपर काय? प्रॉपर आहे प्रोटॉनच्या बाबतीत सांग. प्रोटॉनच्या बाबतीत बोलणं हे योग्य असते. इथे सुद्धा अणुअंक म्हणजे काय? तुम्हाला जर कोणी विचारलं अणुअंक म्हणजे काय, तर तुम्ही हेच सांगायचं प्रोटॉनची संख्या. पण डोक्यात हे माहिती ठेवायचं की प्रोटॉन जेवढे असतात तेवढेच इलेक्ट्रॉनही असतात. पण सांगायचं कोणत्या भाषेत? प्रोटॉनच्या भाषेत. तर प्रोटॉनच्या भाषेत प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक, प्रोटॉनच्या भाषेत अणुवस्तुमानांक म्हणजे काय? प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या. यांना आपण मिळून काय म्हणतो? ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. आता हे जे दाखवण्याची पद्धत आहे, तर दाखवण्याची पद्धत कसं आहे की सपोज करा एखादी हा मूलद्रव्य, याला आपण म्हणू हा मूलद्रव्य. मूलद्रव्य आपण शिकणार आहोत विद्यार्थ्यांना. मूलद्रव्य म्हणजे काय? एखादी पदार्थ आहे, लोखंड, कार्बन, नायट्रोजन वगैरे वगैरे वगैरे. तर इथे आपण लिहितो ए म्हणजे काय लिहितो? त्याचा अणुवस्तुमानांक. आणि इथे लिहितो आपण झेड. इथे लिहितो झेड म्हणजे काय? अणुअंक. ओके. इथे अणुअंक आणि इथे अणुवस्तुमानांक या पद्धतीत लिहितो. जर एखाद्या मूलद्रव्याला या पद्धतीत मांडून आपल्या समोर कोणी दिलं तर आपण पटकन ओळखून घेऊ शकतो की त्याच्यामध्ये प्रोटॉन किती आहेत, न्यूट्रॉन किती आहेत किंवा इलेक्ट्रॉन किती आहेत. ओके. आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक एक्झाम्पल घेऊया. जसं मी लिहितो हा Na2311. ठीक आहे. आता यामधून आपण माहिती काढूया की याच्यामध्ये सगळं काय काय मिळतं. तर पहिली गोष्ट, हा कशाच्या अणूची इन्फॉर्मेशन आहे? तर हे आहे सोडियमच्या अणूचं डिटेल इन्फॉर्मेशन. सोडियमचा अणू कशाने बनला असेल? तर नो डाऊट प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन असतील. तर यामध्ये प्रोटॉन किती असतील? तर बघा हा जो खालचा अंक आहे, हा खालचा अंक काय दाखवतो? झेड. झेड म्हणजे काय? अणुअंक. अणुअंक म्हणजे काय? प्रोटॉनची संख्या. म्हणजे आम्ही सरळ म्हणू इथे प्रोटॉन किती आहेत? 11 आहेत.
मग आम्हाला हेही माहीत आहे जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच काय असतात इलेक्ट्रॉन असतात. तर मग इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल नो डाऊट हे किती असेल 11च असेल. मग आता उरलं न्यूट्रॉन. न्यूट्रॉनची संख्या किती. तर न्यूट्रॉनची संख्या कशी काढणार आपण. हे बघा हे जे असते हे ए यामध्ये काय काय प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या. म्हणजे या 23 मध्ये प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या आहे. पण प्रोटॉन तर 11 आहेत. न्यूट्रॉन किती असतील तर न्यूट्रॉन असतील 23 मधनं 11 काढून टाका. म्हणजे जेव्हा आपल्याला न्यूट्रॉन पाहिजे असेल तर याच्यामधनं हे काय करून टाकायचं मायनस करायचं. तर चला 23 मधून 11 गेले किती हे येईल 12. न्यूट्रॉनची संख्या काय 12. न्यूट्रॉनची संख्या 12. ओके. म्हणजे ही इन्फॉर्मेशन आपल्याजवळ असेल अणुअंक आणि अणुवस्तुमानांक तर आपण पटापट प्रोटॉन इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉनची संख्या व्यवस्थितपणे काढू शकतो. कळलं विद्यार्थ्यांनो. हॅव यू अंडरस्टूड. हॅव यू अंडरस्टूड. एकदा रिप्लाय करा. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर काही प्रश्न असतील तर विचारा नाही तर आपण इथे थांबूया. काही क्वेश्चन्स असतील तुम्हाला तर तुम्ही विचारू शकता. ओके. सो यू हॅव नो डाऊट्स. तुम्हाला डाऊट्स नाही आहेत आणि तसं हे सोपंच आहे आणि आपल्या अगोदरच्या बोलण्यामध्ये कधी कधी झालेलं आहे. तर आपण इथे थांबूया विद्यार्थ्यांनो. या पुढचा भाग म्हणजे उद्या आपण इलेक्ट्रॉन संरूपण संयुजा ओके संयुजा इलेक्ट्रॉन समस्थानके हे सगळं शिकणार आहोत. उद्याचा क्लास थोडासा ज्यांना संयुजा समजत नाही त्यांनी उद्याचा क्लास आठवणीने करावा. हा तो इम्पॉर्टंट क्लास आहे. तर विद्यार्थ्यांनो इथे थांबूया आपण. थँक्यू व्हेरी मच for attending the class. Thank you. Thanks a lot. Enjoy your studies. Have a nice day. Bye bye. See you tomorrow.